राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं ब्लॉगर जय पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी आज म्हणजे तसं कालच गणपती बसले आपले आणि दुसरा दिवस आजचा. काल काही करायला भेटलं नाही कारण की जॉबवरनं आलो संध्याकाळी, त्याच्यामुळे काही जास्त काही करायला भेटलं नाही. तिकडे बघत होतो फोन आला तर काय नाही. आज बघूया जे भेटते ते घेऊ. काल गॅदरिंग होती छोटीशी आपली लहान मुलांसाठी ठेवलेली, त्यांचे थोडेफार क्लिप्स तुम्हाला पुढे बघायला भेटतील, ते बघा तुम्ही. आणि मागे गणेशोत्सव मंडळ बळवली असं मंडळाचा गणपती आहे, फीचर्ड आहे यावर्षीची. बघू शकता 7वे वर्ष आहे ते. हा 7वा वर्ष आहे सॉरी. तर बघूया पुढे काय. आता आम्ही आलो तिथे दुर्वा न्यायला, फुलं न्यायला जासून त्याची सोबत आहे तर राहुल पाटील आमचे आणि कल्पेश सर. आणि बघू शकता आता दुर्वा वगैरे तोडू, आता फुलं वगैरे घेऊन जाऊ. आज सत्यनारायणाची पूजा आहे तर बघूया काय कंटेंट भेटते तर नक्कीच तुम्हाला दाखवेल. तुम्ही सोबत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, नक्की कमेंट करा आणि लाईक पण नक्की करा आणि सपोर्ट करा नक्की सपोर्ट करा. तुमचाच जे पाटील तर लवकर 1K व्ह्यू किंवा 1K सबस्क्रायबर व्हायला पाहिजे अशी आमच्या राहुल पाटील आणि सर्वांची इच्छा आहे मनापासून. ठीक आहे, चला तर. खूप दिवसातनं व्लॉग बनवते कारण की कुठे फिरायला तर गेलो नाही मी, तर कुठे फिरायला गेलो तर व्लॉग बनवतो मी. तर चला बाकी पुढे आता तोडतो म्हणजे दुर्वा घेतो आणि जातो. थांबा, चला. को थोड़ा राउंड घुमा के अन्ना के जैसा चश्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला के आ जाओ सारे मूड बना के. मुझको को थोड़ा राउंड घुमा के अन्ना के जैसा चश्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला के आ जाओ सारे मूड. खुशियों की मेरी चलो नए ख्वाब बुन ले. चल के आज चारों धाम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. कथा शबरी की जैसे जुड़ गई दाढ़ी पे जो हाथ फेरे सारी दुनिया हिले. को उठा के चले बड़े में कोई बल्ले. तर मंडळी हे होतं एक दिवस अगोदरच्या गॅदरिंगच्या क्लिप्स. तर चला आता आपण ब्लॉग कंटिन्यू करूया आपला. चला. तर मंडळी बघू शकता आता बेल तोडायला आलेलो आहोत. कल्पेश पाटील बेल तोडत आहेत आणि इकडनं म्हात्रे कंपनी आम्हाला सांगत आहे पळाली. म्हात्रे कंपनीच पळाली, म्हात्रे कंपनी पळाली इकडनं.
शौर्य बघा शौर्य काय नाही बेल तोडत आहोत होता ते असं कामं दिली नाही काय बोलणार. चांगले चांगले बेल तोडा मी सुपरवायझर आहे तुमचं. ओके सर आम्हाला आता बेल तोडून खूप भारी वाटतं मला. मैं क्या करूं फिर जॉब छोड़ दूं? अरे बापरे बेल तोडून पण माणसांना भारी वाटते काय बोलू शकत नाही आपण. म्हात्रे कंपनी काय बोलू शकता. अगं बाई लाजली ते बाई पागल झालाय का बाई काय प्रकार बाई पागल झालाय का बाई. किती लागतात बघा वहिनी किती लागतात. काय बोलणार शौर्य काय बोलते मम्मी लागतंय काय बोलणार आता आहे नको लास्ट काय नाही बोलू शकत जाऊ द्या. आता बेल तोडायला आलो बेल तोडतात आणि जातो आता काय बघतो आता चला तर. तुमको पाया है तो जैसे खोया हूँ कहना चाहूँ भी तो तुमसे क्या कहूँ. तुमको पाया है तो जैसे खोया हूँ कहना चाहूँ भी तो तुमसे क्या कहूँ. किसी ज़बान में भी वो लफ्ज ही नहीं कि जिनमें तुम हो क्या तुम्हें बता सकूं. मैं अगर कहूँ तुमसे हंसी कायनात में नहीं है कहीं तारीफ ये भी तो सच है कुछ भी नहीं. तुमको पाया है तो जैसे खोया हूँ. टाटा ग किशोर टाटा ग टाटा 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 ग टाटा येडू थांब पिचू पिचू कर टाटा नाही बोल. तर मंडळी बघू शकता आता आपण इथं आलेलो आहोत आणि मला कॉन्टॅक्ट वरना डायरेक्ट फोन आलेला सरकारकडून की इकडे पोल्या बनवते तर पोल्या बनवलं चालय. बापरे ए चालायला पीठ मलायला काय नाव काय उमाताई देव म्हात्रे यांची सदस्यबाई नाही काय बोलतात मराठीमध्ये बायकोला कारभारीन आणि सिद्धी बहिणाबाई काकूंचं नाव मला माहिती नाही प्रॉपर वहिनी नाही काकूच काका लागतात बघा. सगळ्या गोल गोल पुरणपोळ्या नक्की खायला या कारण की तुम्हाला तर व्लॉग तर 5-6 दिवसांनीच येणार आहे. शिला काय राहिलेला असेल तर यांच्याकडनं मागून खाऊ शकता दुसरं काय नाही. ही दुसरी उमत आहे तू पण असायची सेम भाई डुप्लिकेट काय नाही. तर चला टाटा टाटा सगळ्यांना काय आमंत्रण करा सगळ्यांना पूजेला जेवायला बोला सर्वांनी सत्यनारायणच्या पूजेला यायचं. हा अरे बापरे लग्नाचं आमंत्रण त्याला चला टाटा सगळ्यांना चला जातो टाटा थावली कंटेंट इज कंटेंट ऑलवेज आवर विलेजर्स इज व्हेरी इन कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. काय नाही आपल्या आमची कमी नाही आपल्या घरात ते तर आहे. तरी आम्ही व्लॉगिंग वगैरे काय नाही थांबवलंय आता बघूया. तर रोहित दादांनी थांबवलेलं आहे. हे बघा डायरेक्ट स्पॉन्सरशिप बेकार झालंय. बॉडी बिल्डर बघू शकता काय लिहितं चला जातो आता भांडी बिंडी पोच डायरेक्ट. तर मंडळी बघू शकता आता आपण आलेलो दुर्वा घेऊन आणि आता जेवणाच्या इथं आलेलो आणि सगळी मंडळी आपली ज्या जेवण बनवत आहेत तर बाकीची इन्फॉर्मेशन मंडळाचे सदस्य देतील बघूया काय बोलतायत. नमस्कार मंडळी. नाव तर सांगा तुमचं. माझं नाव जगदीश पाटील. आमच्या मागे गणेशोत्सवाची सालाप्रमाणे 7वा वर्ष आहे पूजेचा. तर सगळ्यांना आग्रहाची विनंती करते संध्याकाळी महाप्रसाद घेण्यासाठी आमच्या श्रीरामाच्या मंडळाशी सगळ्यांनी यावे. नक्कीच बाकीचे सदस्य इथे सदस्यांचं जोरदार काम झालंय टाके विकी घेऊन काय बोलू शकता.
काय बोला बोला काय बोलू शकता काय सुचत नाही सगळं काहीच सुचत नाही काय बोलायचं अण्णा पण ब्लँक पडले लेडीज कडे आता लेडीजचं पण काम झालंय बघू शकता पूर्ण लसूण बिसून काय लसूण दिलंय का सगळं आले सगळे आलेत आंबा बघ ते सगळी लेडीज मंडळी पावडर मेकअप केलेत नाही सगळी हे बापरे आमच्या गावातल्या देखा आपने लापरवाही का नतीजा बघा पहिले गोष्टी सांगत बसलेल्या आता घेतल्या हातात काम काय फक्त मेकअप किती किलोची मेकअप आपले काय नाही आता जेवणाची तयारी चालू आहे सगळ्यांना जेवायला बोला लागले हात बीत धुलत नाही जेवायला लोक उपाशी आहेत आंटी आपण काय बोलतो आंटी अरे सॉरी काय बोलत आहे लाजल्या बापरे कसली गाळावर कळी आली डायरेक्ट काय नाही आता हे काय सफरचंद ठीक आहे काय नाही चला आता जेवणाची तयारी चालू आहे आता जातो बघतो आता काय होतंय चला तर भेटू काय आहे पुढे आलो थांबा आपली बाकीची मंडळी पण बघा लागले इकडे कापा बी चालू आहे काय ही सगळी मंडळी बघा कांदा बिंदा पांड्या कांदा साखरपुडा जमलेला आहे आमंत्रण करू शकता बोला तर आमंत्रण तर करा हे मोहन काका बघा सगळा कांदा झालं ते आणि इथे एक मिनिट रांधे बघू शकता इथे काय बनवत आहे नमस्कार वरण बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे अच्छा चांगली बनवल का वरण की नुसतं पाणी नक्कीच हा नक्कीच चांगले रांधे काय दान केलंय काय आणलंय शेंगदाण्याचं कूट हा काय बनवून आणलं आणि हे काय पेस्ट बनवली भाजीसाठी आणि आला लसूणची त्यांना आठवण आहे काय बनवलंय ते काय नाही चला तर आता आम्ही चाललो आता दशीवर आमच्या काय आणाला दशीवर मग कुठे आपण जाऊ आम्ही आता बेळ आणायला चालू बेल आणि बघू शकता कोणाची एंट्री आहे काय बोलू शकता प्रकाश पाटील गेले 2 दिवस पाटील भाऊबंद कार्यक्रम करीत आहेत आणि राहुलनी का टी शर्ट घातली नाही बघू शकता नाही घातले मागच्या वर्षाची राहुलचं बघा काय यावर्षी होते काय जमते काय बघू नक्की कल्पेश सरांचा बघा पहिले ते ना मोठे टी शर्ट कशी वाटते माझा घ्या टी शर्ट कशी वाटते चांगली वाटते काय बघू चांगलं वाटतं आमची टी शर्ट जय आणि कोण आहे कल्पेश सर मासे सर्व मंडळी आता आलेलो आपण जेवणाची इथं आणि इथं दीपकदा आलेला आहे दीपकदा काय बोलते बघू त्यांचं मत मांडते दीपकदा काय बोलशील कशाविषयी मागे गणेशोत्सव मंडळ बद्दल मागी गणेश उत्सव आमच्या कुटुंबाची जी एकी आहे ती पूर्ण प्रत्येकाचं चांगलं प्रदर्शन करते सर्व मुलं त्या निमित्ताने एकत्र येतात त्यामुळं पूर्ण मंडळाचं आम्ही विविध कार्यक्रम हे करत असतो नक्कीच काय नाही जास्त काय सुचत नाही दीपक त्याला अचानक आलं दुर्वा काका काय बोलतात बघूया काय जेवण करायला बस फक्त सेवा करायला आलेलं चला आता हॅलो चला आता बघतो कुठे चाललेत खोबरा कुठाला साई सराला ऐकाय तर चला आता हे राहुल यांचे पप्पा हेल्मेट मध्ये दिसतील काय आता घरी अरे तर मंडळी बघू शकता आता घरी आलेलो आपण कॉल आलेला म्हणून मध्ये तो व्लॉग बंद झाला इथं बसलेत गप्पा गोष्टी काय बोलू शकता मागे गणेश मंडळ बद्दल काय बोलू शकता हे बाहेर गावाचे आहेत आमच्या गावात आलेले आहेत मी बाहेर गावून आलेली आहे हा या गावातला महिमा बघायला आलेली आहे महिमा आमच्या गावाचा अलगच असतं वेगळंच ते काय नाही आता भांडी डालत होतो आम्ही आता इकडनं नाही
वरवर्षी शॉप तुमचा नवरा करते काय वाटतंय? एवढी शांतता कशामुळे? अरे बापरे, अयोध्येचे बंधू काय बोलू शकता? सांगा काहीतरी चटीवाले. प्रसाद अयोध्येचा. चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. काय ना, आता भांडी ठेवतो आणि जातो पुढे, बघूया काय भेटलं तुम्हाला दाखवतो कंटेंट काय भेटतंय. तर चला. तर मंडळी बघू शकता आता बाप्पाच्या इथं पोचलेलं. सत्यनारायणाची फुल जोरात तयारी चालू आहे पूजेची. बघू शकता इथं तयारी करतायत आणि इकडे मजा बघतायत. नो मजा. मग हेल्पिंग काय हेल्प करतोय? थोडा त्यांना मदत करतोय बांधण्यासाठी. आम्हाला तुम्ही सांगाल का त्यातली कर्दुलीची झाड? कर्दुलीची झाली कुठलं आहे आम्हाला एवढी नाही आहेत, ही केळीची झाड आहेत. आम्हाला कर्दुली का सांगितलेली? नाहीत. कर्दुली का सांगितलेली आम्हाला? कर्दुलींचा आकाळ आलेला आहे सध्या. तरी मी सर्व नागरिकांना एक प्रार्थना करतो, विनंती करतो की तुम्ही कर्दुलीची झाडं रोपं लावा. नक्कीच, कारण काळाची गरज आहे. नक्कीच बरोबर बोलतायत. कोण? ठीक आहे. अरे बापरे, हे बळवली घ्यायचे अलेक्सा. हे कशाला खूपच मला तो प्रसिद्ध होणार. होणार ना? काय बोलू शकता? मागी गणेश मंडळ ओळख दाखवा ना. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. सध्या तरी माझी मनस्थिती नाही बोलण्याची. थोड्या वेळात मी बोलणार. डिप्रेशन मध्ये कामाचा लोड त्यांच्यावर होता खूप. ओके. अयोध्येवरून आले पण प्रसाद घेऊन नाही आले आम्हाला. चला तयारी चालू. थोडा वेळ थांबा. थोडा वेळ थांबा. बघू काय पुढे काय असतं सगळं दाखवतो. नियोजन लावलेलं आहे अलेक्सा दिनी. वेपर घेऊन ठेवा. चला पण काका. हे देवा गणराया वंदितो तुला, नाम तुझे घेतो मुखान. मोरया तुझी सहारा, आधार दाता तू आसरा. देवा आलोय आम्ही तुम्हा शरण, देवा आलोय आम्ही तुम्हा शरण. करीतो तुम्हा नमन बाप्पा, करीतो तुम्हा नमन. तुझ्या कृपेची बरसू दे माया, झोली भरू दे सुखान. पीडा टळू दे, तिडा सुटू दे, नाम तुझे घेतो मुखान. बघा शकतो कोण? बिना अवताराची आंघोळ नाही केलंय 2 दिवस. बाबा लुक दिला भाई, लुक दिला. चंद्रमुखी ही आहे ऋतुजा, गावातली बळवले गावची भोंगा बोलू शकता. एमबीए करतेस. असते तिकडे गणपती आहे. गणपती असताना कोण आंघोळीचं राहील का बिना आंघोळीचं? राहील. तुम्ही कमेंट करा, सगळे कमेंट करा तुम्हाला कसं वाटतंय. यो तोंड बघून असं वाटतंय की 2 दिवस कंट्रोल उदय. जाऊ दे. म्हणजे एवढी त्याला फॉलो करताना ती येडी नाही, एकटी शानी. 200 लोक 240 लोक सबस्क्राईब केलं आणि मला बावलट बोलतोय. त्यात एका व्हिडिओला किती? माझ्यासाठी 30 भरपूर आहेत, खरोखर 30 भरपूर आहेत. पण तरी अशा माणसांमुळे मराठी माणूस पुढे जात नाही. तिला स्ट्राईक द्या म्हणजे युट्यूबच नाही काय, जाऊ द्या त्याला. त्याची आयडिया मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन बोलणार आता. चला वाटाण्याचा गोळदार कोटण. आई यांच्याकडे लाल तांदूळ भेटतात, तुम्ही येऊ शकता. कॉन्टॅक्ट माझा. काळे तांदूळ, लाल तांदूळ भेटतात तिथे. एकनाथांचा जरा मुखडा काही नाही. चला जातो आता, जेवतो. सर्व श्रीराम भक्तांना तसेच श्री गणेश भक्तांना आग्रहाची विनंती आहे की त्यांनी आपल्या श्री रामाच्या प्रांगणात महाप्रसादासाठी यायचं आहे. त्या महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. चालय पण जेवण चाललंय थांबा बघा.
जय श्रीराम. मी माजी फौजी गजानन पाटील बलोळीचा पंच म्हणून निवडलेला आहे. बलोळी गावानी त्या ग्रामस्थ मंडळांचा सहयोग चांगला राहिला त्याबद्दल. हे आता हे मॅगीचा जे गणेश उत्सव चाललेला आहे अति चांगला आणि अति सुंदर, गावाला चांगली चालना देतात आणि त्या चालण्यामुळे गावकरी सगळे एकत्र होतात आणि त्या माध्यमातून ते जेवणाचं पण प्रयोजन करतात. जेवणाचे चांगले सिस्टमबद्ध जेवण ठेवतात, चांगले चांगले पदार्थ देतात आणि लोक अतिशय खुशीने आणि मनाने खुश राहून सगळी अन्नाचा प्रशन करतात आणि आध्यात्मिक कार्यक्रम पण चांगले ठेवतात ते. आणि नाच झाले, भजन झाले, कीर्तन झाले आणि गावातले आपले कार्यकर्ते रमेश नथुराम पाटील यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम अतिशय चांगला होतो आणि त्यांचं या कार्यक्रमातून बनवून नाव फार पुढे चाललेलं आहे आणि आम्ही असे उम्मीद करतो श्रीराम प्रभूच्या कृपेने आणि गणेशच्या कृपेने हे असाच कार्यक्रम पुढचा राहावं हीच विनंती आहे. मंडळी बघू शकता आता आपल्या गावाचं फेमस दुकान म्हणजे नाव तेच सांगतील बघा, तुम्हाला माहितीच आहे. जयसांची पोपटी बघितलं काय तीच बस झाली. आता बोलायचं आहे काय, कसं कार्यक्रम कसा वाटला, जेवण कसं झालं? फिक्स झालं जेवण, चांगला नाही झालं, फिक्स. अरे पण आपले राहुल पाटील दिसत नाही. राहुल पाटील गेलेला घरी. दिवसभर ते बेल आणले, दुर्वा आणल्या, पण टी शर्टच घातला नाही. तो टी शर्ट मध्ये नाराज आहे. मी पण नाराज आहे. माझी पण गबलेट टी शर्ट फाटलेली होती. अरे पण राहुलने जराशी बॉडी बनवली. त्याला काहीतरी शंका आहे कार्यक्रमात. काय नाही पण यावेळी भाजी पण यावर्षी आमची पूजेची भाजी आहे ना, जेवणाची भाजी, चवली भाजी भरपूर शिल्लक राहिलेली आहे. मी तू भरपूर डबा घेऊन जा. जर कोणाला पाहिजे असेल व्लॉग येईल 4-5 दिवसात. जर कोणाला पाहिजे असेल शिल्ली ठेवू, आम्ही घेऊन जाऊ शकता, फ्रीज मध्ये ठेवू. प्रकाश पाटीलकडे संपर्क साधावा भाजीसाठी. इकडे काही सुचतच नाही आज काही सुचतच नाही. चला लागला.
तर मंडळी हा व्लॉग मी इथेच थांबवतो आहे, कारण की आम्ही खूप मजा केली. कारण की आम्ही संगीत खुर्ची खेळलो, सर्व पूर्ण पाटील परिवाराने फुल टू एकदम धमाल मस्ती मजा केली. तर आम्ही सर्व असेच सुखाने आमचे परिवार राहू, आम्ही सर्व आमचं गाव पूर्ण सुखाने राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दरवर्षीप्रमाणे हाही मंडळाचा गणपती पूर्ण आनंदात साजरा झाला. तर चला, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट करा. व्हिडिओला नक्की शेअर करा आणि तुम्हाला व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तर चला, भेटू पुन्हा पुढच्या व्लॉगमध्ये. जातो. मेरा ये चैनल सब्सक्राइब करें और मेरे हर अपडेट आपको मिले, इसके लिए बेल आइकन जरूर दबाइएगा. आप सभी को मेरी ढेर सारी शुभकामनाएं.